रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठुरायाच्या दर्शनाने मन भक्तिमय होते, आनंद होते. आपल्या जीवनात सुख आणि समृद्ध नांदावं म्हणून विठ्ठलाचं हे दर्शन रूप इतकं साजिरं आहे की त्याच्या दर्शनानेच मन तृप्त होऊन जातं. अगदी अशाच दर्शनासाठी आणि रूपासाठी चला तर शिकूया पेंट मार्करने तुम्ही एवढा छान विठुराया कसं बनवू शकता. इथे मी 8 लाईन पेंट मार्कर घेतलेलं आहे. हे 8 लाईनचं पेंट मार्कर खूप छान काम करतं बरं का. आणि हो, या अशाच पेंट मार्करने तुम्ही खूप छान छान रांगोळी बनवू शकता. विठुरायाच्या प्रतिरूपासाठी मी काहीशी अशी त्याची A4ची प्रिंट घेतली आहे आणि त्यावर 175 मायक्रॉनची OHP शीट सेलोटेपने फिक्स करून घेतली. काय ना मैत्रिणींनो, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शिकतो किंवा नवीन कोणतीही गोष्ट आपल्यासाठी जेव्हा असते त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन किंवा डिटेल हाऊ टू यूज कसं वापरावं हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून आपण जेही काम करू ते छान सुंदर आणि अगदी परफेक्ट यावं म्हणून. आणि म्हणूनच पेंट मार्करने तुम्ही अशा कितीतरी गोष्टी कितीतरी रांगोळी तुमच्या ह्या रांगोळीच्या बेसवरून किंवा रांगोळीच्या रूपात बनवू शकता. सो असंच काही आषाढी एकादशीनिमित्त आम्ही जो आषाढी एकादशी क्लास घेतला होता त्या दरम्यान झालेली ही एक रांगोळी विठ्ठलाच्या ह्या प्रतिरूपाचं पेंट मार्करने कसं मस्त असं रूप आपण ड्रॉ करू शकतो काहीसं हेच मी या पूर्ण व्हिडिओमधून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पेंट मार्कर तुम्ही कोणताही घेऊ शकता. कॅमलिन पेंट मार्कर उत्तम काम करतो, पण आत्ता मिळालेला हा 8 लाईनचा पेंट मार्करसुद्धा मैत्रिणींनो तसाच काम करतो. तुम्हाला सुद्धा पेंट मार्करच्या रांगोळ्या शिकायच्या असतील तर आमच्या येणाऱ्या 31 जुलैच्या या बॅचला नक्की जॉईंट होऊ शकता. काय ना, महिन्याच्या प्रत्येक एंडला आम्ही कॅमलिन पेंट मार्करचा एकतरी क्लास ठेवतोच. हा 1 दिवसाचा क्लास आहे आणि तो तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला पेंट मार्करच्या छोट्या मोठ्या कोलम डिझाईन्स बॉर्डर डिझाईन्स नक्की बनवता येतील. थोडंसं गाईडलाईन तर हवंच नवीन स्किल शिकताना. त्या कसं वापरावं, त्याचा उपयोग काय आहे, त्याला स्टोअर कसं करावं, हे सगळे डिटेल्स आपण त्यामध्ये आता ह्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर ह्यामध्ये खूप छोट्या छोट्या लाईन्स होत्या. एवढं थिक पेन आणि 8 लाईनचं असलेलं हे जे जाड मार्करचं पेन कसं काही काम करता येतं. तुम्ही पाहू शकता मी एका कॉर्नरला एका टिपलासुद्धा नाही पकडलं आहे. एका कॉर्नरला क्रॉसमध्ये पेनला होल्ड केलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी एवढ्या जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही इथे पाहू शकता की एक एक लाईन एकदम काठोकाठ मी तिथे ड्रॉ करत चाललेली आहे आणि अगदीच त्या प्रकारे आपण आपली पूर्ण डिझाईन जी आहे ती कंप्लीट करून घेणार आहोत. पेंट मार्करने तुम्ही अशा बऱ्याच डिझाईन कोरून ठेवू शकता किंवा बनवून ठेवू शकता, ट्रेस करून ठेवू शकता आणि कोणत्याही रांगोळीच्या बेसवर तुम्ही ती वापरू शकता. काय ना, एकदा एखादा रंगाचा बेस हंतरला किंवा टाकला, आपण चाळणीने बघा खूप मोठा पृष्ठभाग आखून घेतो किंवा मांडून घेतो आणि त्यावर व्हाईट रंगाने जेव्हा रांगोळी काढायला जातो, पण आपण जेव्हा चुकतो तेव्हा आपले सगळेच रंग वाया जातात, हो की नाही. पण तसं होऊ नये म्हणून आपण पांढऱ्या रेषाची असलेली अशी डिझाईन ड्रॉ करून ठेवतो आहे, जेणेकरून आपण ही कोणत्याही राखाडी ब्राऊन किंवा सारवलेल्या रंगांवरती काहीसा असा ड्रॉ केलेला विठ्ठल नक्कीच ठेवू शकतो. काय ना, पांडुरंग आणि विठ्ठल ह्याच्या प्रतिकृती ड्रॉ करताना सुद्धा भक्ती तर आहेच आणि त्यामागची एक श्रद्धासुद्धा आहे की आपण आषाढी एकादशीला खूप छान अशी रांगोळी नक्कीच बनवू शकणार आहोत. सो बनून रेडी आहे आमचं विठ्ठलाची ही ड्रॉईंग पेंट मार्करने. त्याचबरोबर आषाढी स्पेशल रांगोळी क्लासमध्ये केलेले सगळेच डिझाईन्स आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. सो पुन्हा एकदा पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला
आणि हो मैत्रिणींनो, पेंट मार्करने बनवलेला हा विठ्ठलाची ड्रॉइंग कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सून नक्की सांगा. अशा बेसवर अंतरल्यानंतर ते किती सुंदर दिसतंय. आणि आमच्या हा मंदिराचा व्हिडिओसुद्धा उद्यापर्यंत येऊन जाईल, तोसुद्धा नक्की पहा. भेटूया अशाच मस्त मस्त आणि वेगवेगळ्या आयडियासह आमच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. विठ्ठलाला अशा डार्क बॅकग्राऊंड ठेवल्यावर सुद्धा कसं छान दिसतंय ना. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.